आदिवासी समाजातले आणि वनवासी लोक असल्यामुळे मांस खाऊनच ते जगायचे आणि लग्न कार्य वगैरे असले की मांसच एकमेकांना द्यायचे. आणि म्हणून मेजवानी म्हणून कोवळ्या कोवळ्या छोट्या छोट्या पिल्लांचं मांस आपण देऊया असा हेतू मनात धरून साधारणपणे 300 ते 400 बोकडं लहान पिल्लं त्यांनी आणली होती मारण्यासाठी आणि शिजवण्यासाठी. आणि ही छोटी शबरी जी आहे ना ती त्या पिल्लांशी खेळत होती. एखादा पिल्लू आवडावं, तिला गळ्यात घ्यावं, कुशीत घ्यावं, त्याच्या अंगावर हात फिरवावा आणि ती इतकी सुंदर गोंडस पिल्लं छोटीशी. आणि त्या पिल्लांबरोबर ती शबरी खेळायची, त्यांना आपल्या कुशीत घ्यायची, त्यांना गळ्यावर घ्यायची, त्यांना कांद्यावर घ्यायची, त्यांच्याबरोबर पळापळी करायची. आणि कोणीतरी तिला सांगितलं की उद्या परवा तुझं लग्न होणार आहे, त्या लग्नाच्या वेळेला मेजवानी म्हणून या सगळ्या पिल्लांना कापून त्यांचं मांस शिजवून आपण सगळे खाणार आहोत. हे जेव्हा त्या छोट्या शबरीने ऐकलं तिला फार वाईट वाटलं. आणि तिने काय विचार केला, अरे आपल्या लग्नाच्यामुळे या एवढ्या सगळ्या छोट्या पिल्लांचा जीव जाणार, आपले आई वडील त्यांना कापणार, मारणार, त्यांना शिजवणार आणि हे सगळे आलेले वराडी लोक खाणार. आणि म्हणून शबरीला फार वाईट वाटलं, दुःख झालं, काय करावं कळेना तिला. आणि म्हणून तिने आपल्या 2-3 मित्र मैत्रिणींना विचारलं, काय करू बाई, आता ह्यांचा जीव कसा वाचवतो? ते म्हणे आता तुझ्या हातात नाही येतो ह्यांचा जीव वाचव, कारण हे आता आज न उद्या 2 दिवसात मरणार आणि यांचं मांस खाऊन सगळे आनंदोत्सव साजरा करणार, तुझा विवाहाचा उत्सव साजरा करणार. मग शबरीने विचार केला, माझा विवाहच झाला नाही तर मग मात्र यांना मारलं जाणार नाही, असं होईल का? तर ते मित्र मैत्रिणी म्हटलं असं होणं शक्य नाही, पण तुझा विवाह होणार नाही असं कसं होईल? तो तर होणारच आहे. नाही, समजा माझा विवाह नाही झाला तर मग यांचा जीव वाचेल का? कुणीतरी म्हणलं हो असं होऊ शकते, पण तुझा विवाह होणार नाही असं होणारच नाही. ती म्हणली ते मी बघते, तुम्ही फक्त हे सांगा की जर माझा विवाह झाला नाही तर या सगळ्या पिल्लांचा जीव वाचेल ना? हो वाचेल, पण लग्नच नाही म्हटल्यावर मेजवानीचा प्रश्नच नाही आणि मेजवानी नाही म्हणून यांना कोणी कापणार नाही, मग हे वाचतील. मग शबरीने काय विचार केला की आपला विवाहच होऊ नये म्हणून ती आपल्या घरातून पळून जायचं ठरवलं. बघा, 7-8 वर्षाची छोटी लहान मुलगी हो, आणि त्या पिल्लांचा जीव वाचावा, त्यांना कोणी मारू नये म्हणून स्वतः आपलं घर सोडून घरातून पळून जायचा निर्णय. आणि सगळेजण झोपल्यानंतर मध्यरात्री 2-3 वाजता उठून दरवाजाचा किंवा कशाचा आवाज न करता हळूच बाहेर